काल एका माझ्या चॅनलवरती मोठ्या म्हणजे ह्या चॅनलवरती एका लेडीजनी कमेंट केली होती की आमच्या गावातली एक यूट्यूबर आहे ना, ती पण यूट्यूबवरती होती आणि ती पण अशीच म्हणजे ती पागल झाली. म्हणजे तिला काय सांगायचं होतं काय बोलायचं होतं मला माहिती झालं की जर मला वाटते तुझ्या गावातली ती पागल नव्हती बरं का, ती तूच पागल होतीस जी वेड्याच्या हॉस्पिटलमधून पळून आली होतीस आणि डायरेक्ट पळून आलीस ती डायरेक्ट माझ्या चॅनलवर येऊन अशी कमेंट केलीस. कारण की जर शहाणी असतीस ना तर अशी बोली नसतीस. समजलं काय? जर शहाणी असतीस ना तर तू येऊन अशी कमेंट केली नसतीस की आमच्या गावातली बाई आहे ना ती यूट्यूबवरती होती, ती वेडी झाली म्हणून. तर मला वाटतं तूच वेडी झाली आहेस म्हणून तू अशा कमेंट केलीस, अशी माझ्या चॅनलवर येऊन कमेंट केलीस. शोधत येतील तुला वेड्याच्या हॉस्पिटलमधून पळून आलीस ना तर तुला सगळेजण शोधत येतील माझ्या चॅनलवरती. समजलीस का? तुला डायरेक्ट आलीस पळून आलीस तर डायरेक्ट माझ्या चॅनलवरती घुसलीस तू. हां, तू येडी आहेस का शाणी आहेस ती बघ जरा. का सांड आहेस का सांडी आहेस का कुठली उंडगी आहेस? उंडगी असेल तर एक लेडीज असून सुद्धा नालायक आहे. काय कमेंट करतेस चॅनलवर येऊन तर विचार कर. आणि वेडी तर तू आहेस, वेडी मी नाही आहे. समजलंस का? अगं धीर लागतो आणि तेवढं धाडस लागतो चॅनलवर येऊन तेवढं बोलायचं. सोपं नाही तेवढं जेवढं तू बोलतेस ना, भक्तेस ना कुत्र्यासारखी भुकते ना, भुकाडे नालायके. एवढं सोपं नाही चॅनलवर येऊन भुकायचं. समजलं का? भुकून दाखव तू कुत्रे. फेक आयडीने येतेस का नालायके? का नालायक कुठला सांड आहे बैल आहे काय माहिती? हां, यायचं ते नीट यायचं आणि नीट बोलायचं. कमेंट करायची, लायकीत राहून करायची. असलं कुत्र्यासारखं भुकायचं नाही. एका बापाच्या अवलात नसताना म्हणून अशा येऊन कमेंट करताय. समजलं का? आणि ज्या अर्थी तुम्ही माझ्या चॅनलवर येऊन बोललं ना, म्हणजे दुसऱ्याचं उदाहरण देऊन मला बोलली का बोलला असेल कोण की आमच्या गावातली ही म्हणून असं वेडी झाली म्हणून यूट्यूबवर येऊन. अगं तू पण सांडे कुत्रे आलेस यूट्यूबवरला आलेस फेक आयडी घेऊन ये. हां, तुझ्या बापाने एकाच बापाने ही केलं नसेल, एकच बाप लागलं नसेल तुझ्या आईला म्हणून तू अशा कमेंट करतेस नालायक झालेला कुत्रा झालेला. हां, लायकीत राहा आणि दुसऱ्याचं वाटोळं करायला ना स्वतःचं पहिला वाटोळा होणार आहे. समजलं ना? माझ्या वाटोळावरती उठलात ना, माझ्या वाईटावरती उठलात ना, तुमचं कोणाचं चांगलं होणार नाही कधीच. वाटोळंच होणार आहे. माझ्या लेकराबाळांचं माझं सगळ्यांचं हाय लागणार तुम्हाला. नालायकून बोलायचं असेल तर नीट बोला, भाड खाऊन. तुम्ही जसं दुसऱ्यांची भाड खाता ना तसं आम्ही दुसऱ्यांची भाड खाल्ली नाही कधी. कष्टाने खातो, कष्टाने कमावून स्वतःच्या ह्याच्याने खातो. समजलं ना? तुमच्या दरवाजे देत नाही. तेवढी हिंमत आहे माझ्यामध्ये आणि तेवढी हिंमत लागते यूट्यूबवर येऊन एवढी 4 गोष्टी बोलण्यासाठी. तुझ्या आहेत का तुझ्यात दम? कुत्रे, नीच कुठला झालेला कुत्रा आहे की कुत्री आहे काय माहीत नाही, कुठल्या गल्लीतले आलेत भुंकायला माझ्या चॅनलवरती नालायक झालेली असते.